with no emotion, 'cause my love deserves to be free. I never नमस्कार. आपण ऐकत आहात चैत्राली यमगर लिखित तुझे संग प्रीत लगाई है भाग 10वा. तोही मग हसत पाण्याचा ग्लास तोंडाला लावतो. अगं ते तुमचे अरोरे डॉक्टर आहेत ना. थोडं पाणी पिऊन परत ग्लास टेबलवर ठेवत तो आपलं बोलणं कंटिन्यू करतो. त्यांनीच मला बोलवलं होतं. त्यांचा कोणी खूप सिरियस पेशंट आहे म्हणे. त्यालाच बघायला आलो होतो. पण तोच कॉरिडॉरमध्ये तुम्ही तिघे दिसला आणि तुषार जिवंत आहे हे कानावर वाक्य आलं. जबकी तू मला गेल्याचं 4 वर्षापूर्वी सांगितलं होतं ना, की तो नाही आता. जेव्हा तू माझ्याकडे पुढची ट्रीटमेंट घ्यायला आली होतीस, तो आपलं बोलणं पूर्ण करत होताच की 4 वर्षापूर्वी? पण ही तर तेव्हा इंडियात होती. तोच आता विशाल तिथे येत मध्येच म्हणाला. आणि डॉक अरोराच्या म्हणण्यानुसार तू तर इथेच लंडनला गेली काही वर्ष प्रॅक्टिस करत आहेस. शिवाय गोल्ड मेडलिस्ट आहे. त्यामुळे लंडनच्या डॉक्टर युनियनमध्ये तुझं नाव खूप अदबीनं घेतलं जातं. डॉकडून मिळवलेली त्याच्याबद्दलची आत्तापर्यंतची माहिती विशाल आता खुद्द संजोगला सांगत होता. काय? गोल्ड मेडलिस्ट? वा संजू, हे तर तू मला कधी सांगितलं नाहीस. आता अनुही हरकून गेली होती. ते सर्व जाऊ दे अनु. तू तर मी इतका चांगला तुझा बडी प्लस स्कूल ब्रो असूनही तू माझ्यापासून बऱ्याच गोष्टी लपवायला लागली आहेस की. आजकाल पाहतोय मी. शिवाय मामाही. विशाल आपली नाराजगी व्यक्त करत म्हणतो. अरे ब्रो, तशी ती स्वतःशीच हसत डोक्यावर हात मारत म्हणते. त्यात दुसरीकडे आता तूच बोल या भावनेत बघत संजोग तिच्याकडे आपले दोन्ही हात हनुवटीवर ठेवून ते टेबलवर टेकवत तिच्याकडे पाहत होता. डोळ्यात मिश्किल भाव होते. तर एकीकडे विशाल नक्की हा काय प्रकार आहे हे गोंधळून पाहत होता. तुमच्या डोळ्यांची भाषा बोलून झाली असेल तर आता मला सांगाल का की नक्की काय चाललं आहे आणि माझ्या प्रश्नांची उत्तरे द्यायला काय द्याल. पण ते दोघी 5 मिनिटं होऊनही काही बोलत नव्हते. पुढे म्हणून विशालच हायपर होऊन बोलला. ॲक्च्युली हा मला इंडियात असतानाच भेटला होता 4 वर्षापूर्वी. आता अनु आपलं तोंड उघडते. ते कळालं, पण कसं, काय, कुठे हे विस्तारित कळालं तर या गरीबाला तेवढंच समाधान. विशाल नाटकी आवाजात बोलला. हो अरे, सांगतोय आम्ही. तू लगेच का हायपर होतो? आता त्याला रिलॅक्स करत संजोग बोलायला लागतो. त्याचं असं झालं, की मी माझे काही इंडियात पर्सनल काम असल्याने आलो होतो. त्यावेळी मला डॅडकडून एका पेशंटसाठी बोलवणं आलं त्यांच्या हॉस्पिटलमध्ये. संजोग बोलतो, पण विशालच्या चेहऱ्यावर 12 वाजले होते. जणू त्याला संजोगचं बोलणं पचनी पडत नव्हतं. हे तर तुला आठवतंय ना? ते लक्षात येताच आता संजोगचं व्यवस्थित त्याला समजवण्यासाठी परत बोलायला लागतो. मी 10वी होताच तुम्हाला कोणाला न सांगता शाळाच काय तरी शहरही सोडून गेलो होतो ते. आ? म्हणजे हो, ते माहिती आहे. तिथूनच तू मला सगळं तुझ्याबद्दल आत्ता सांग. आपला हट्टीपणा न सोडता आता विशाल त्याला पुढे बोलतो. ॲक्च्युली माझं डॅड मिस्टर शर्मा मुंबई शहरातील खूप मोठे सर्जनिस्ट. पण त्यांच्याकडून एक पेशंट दगावला आणि त्यांना खूप मोठ्या संकटाला सामना करावा लागला. तो पेशंट आपल्या एका आमदारांचा मुलगा होता. त्यामुळे आपल्या भारतातील खराब राजकारणामुळे अशी वेळ आली की डॅडची प्रॅक्टिस तर सोड, पण इतक्या वर्षांची मेहनतही वाया गेली. कारण त्या लोकांनी त्यांचं 3 वर्षासाठी लायसनही रद्द करण्याची मागणी केली होती सरकारला. त्यामुळे ते घरीच होते. पण मला हे सर्व सहन नाही झालं आणि मी इंडियात न राहण्याचा निर्णय घेतला आणि पुढचं शिक्षण अमेरिका व लंडनमध्ये पूर्ण केलं. लंडनमधून MD केलं आणि इथे स्थायिक झालो. तोपर्यंत डॅडवर आलेली केस ही मागे झाली, कारण चूक मुलाची होती हे निदर्शनास आले होते. त्यामुळे डॅडचं लायसन रद्द झालं नव्हतं. पण 1 वर्ष ते घरात बसून होते. माझं शिक्षण पूर्ण होताच डॅडची इच्छा खूप होती मी इंडियात प्रॅक्टिस करावी. पण माझी इच्छाच नव्हती या राजकारणी देशात आपलं आयुष्य जगण्याची आणि म्हणूनच मी लंडनमध्येच राहिलो. 3 वर्षानंतर डॅडने डॅडने 1-2 केसेस हाय क्रिटिकल आहेत म्हणून मला सांगितलं आणि बोलावून घेतलं. तेव्हा डॅडची त्या 2 केसपैकी 1 केस होती. ज्यावेळी मला ही भेटली, त्यावेळी ही डिप्रेशनमध्ये इतकी होती की तिने तिच्या लहानपणीच्या आपल्या डब्बूलाही ओळखलं नाही. आणि मला वाटतंय तूही नव्हता इथे इंडियात.
हे बोलताना त्याने हसून अनुकडे पाहिले. तिचे डोळे त्याचा पास्ट ऐकताना थोडे पाणावले होते. तिला याचा पास्ट काहीच माहीत नव्हता. "हं? हो. म्हणजे मी इथे होतो ना, मामाचा बिझनेस सांभाळत होतो तेव्हा. आणि हिची ही कंडिशन कुणालाच म्हणजे अगदी हिच्या मॉमलाही माहीत नव्हती वर्षभर. फक्त मी तुषारचे क्रियाकर्म करायला आलो होतो. तेही खूप मुश्किलीने. कसाबसा 4 दिवस राहिलो होतो. हिला म्हटलं होतं चल लंडनला, पण हिने साफ नकार दिला होता त्यावेळी. ती थोडीफार नॉर्मल वाटत होती. सर्व कामं आपली आपली करत होती. शिवाय 4च दिवस असल्याने तिच्या मनाने अजून त्याचं जाणं ॲक्सेप्ट केलं नव्हतं. तीच काय, मला सुद्धा त्याचं असं जाणं मानसिक धक्का बसला होता. त्याने क्लिअर केलं. आलं माझ्या लक्षात. त्या वर्षभरात ती कुणालाच भेटली नव्हती हे जाणवत होतं. तेव्हा डॅडच फोर्सफुली तिच्यावर घरी येऊन ट्रीटमेंट करत होते. तेही असं झालं की ती एकदा म्हणे जीव द्यायला चालली होती, तेव्हा डॅडच्याच कारखाली आली आणि मग डॅडने तिला ट्रीटमेंट दिली आपली, मुलगी मानूनच. त्याने एक दीर्घ श्वास घेत सर्व सांगितले. ते ऐकताना तर विशालच्या अंगावर काटा आला होता. तर अनु मात्र अजून जुनं आठवणही निर्विकार होती. शून्यात हरवली होती. क्रमशः नवीन पात्र संजू कोण आहे हे आता कळाल्याने जरा हायसं वाटत असेल, शिवाय त्याचा पास्ट ऐकून. पण अजूनही बऱ्याच गोष्टी उलगडायच्या आहेत, ज्या पुढच्या भागापासून सुरू होतील. कारण आता सर्वांच्याच भूतकाळात आपलं दार ठोठावणार आहे. कथा आवडत आहे की नाही हे कमेंट्सद्वारे कळवले तर नक्कीच आनंद होईल आणि जरा उत्साह येईल. ऐकत राहा. तुझं सेम प्रीत लगाई. कथा आवडत असल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करून मला सपोर्ट करा. थँक यू.